साकोलीतील एक महिला मानसिक रुग्ण असून तिच्या पतीचे निधन झालेले आहेत व तिचे मूल हे गोंदियाला तिच्या सासूकडे असतात। ही एकटी असते व ती घरी जात नाही, रात्रीला कुठेही झोपते, कोणत्या दारूच्या दुकानाजवळ झोपते व अशी अवस्था पाहून काही लोक तिला गांजा दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असतात। हा प्रकार थांबावा, महिलांवर अन्याय अत्याचार होऊ नये याची दखल वंचित बहुजन महिला आघाडीने घेतली असून त्या महिलेला जर शासकीय सुधार केंद्र ठेवला तर ती बरी होईल आणि आपल्या कुटुंबासोबत चांगल्या प्रकारे राहील। वंचित बहुजन महिला आघाडीच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीचे महिला जिल्हाध्यक्ष तनुजा नागदेवे यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले। या प्रसंगी वंचित बहुजन साकोली तालुका महिला आघाडीच्या अध्यक्ष शीतल नागदेवे, कोकिला रामटेके, सविता वालदे, विजा कोल्हे, गीता वलथरे, डीजे रंगारी, जगदीश रंगारी, यादवराव गणवीर, गणेश गजबिये, अमित नागदेवे, मोरेश्वर राऊत, बबिता राऊत व इतर महिला कार्यकर्त्या व इतर वंचित बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। मी तनुजा अमित नागदेवे, वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा महिला अध्यक्ष। आता बहुतेक आपण बघतच आहोत की महिलांवर किती अत्याचार होत आहेत। लहानापासून तर वृद्धा जी महिला असते तिच्यावर पण सुद्धा अत्याचार होतच आहे। आता एक साकोलीची एक नवीनच घटना आहे, तिचा नवरा हा ॲक्सिडेंटनी मेलेला आहे, पण ती इतकी दारूच्या आहारी म्हणा किंवा गांजाच्या आहारी इतकी गेलेली आहे की ती महिला रस्त्यावर कुठेही झोपून राहते, पण कुणीच आजपर्यंत त्या महिलेचा विचार कोणीही केला नाही। पण मात्र वंचित बहुजन आघाडीने ही दखल घेतलेली आहे, कारण मी बघते त्या महिलांना की ते कुठेही झोपते आणि तिला उचलून सुद्धा मी माझ्या डोळ्यांनी बघितली, तिला उचलून घरामध्ये नेतात आणि कितीतरी लोक तिच्यावर काही प्रकारचे नाना तऱ्हेचे म्हणजे व्यवहार करतात। म्हणजे एखाद्या महिलेवर हा असा गुन्हा होऊ नये, कारण आज ती आहे, उद्या आपली बहीण असू शकते, उद्या कुठली आपली मुलगी राहू शकते। दारूच्या भट्टी जो झोपतात असं ऐकायला मिळालं, खरी गोष्ट आहे का? हो, ती महिला तिला दारूच्या अधीन जास्त गेली आहे, त्यामुळे ती दारू भट्टी जवळ असते। त्या दारूच्या नशेमध्ये तिला कोणी असो, कोणी म्हणजे एखादा माणूस तिला घरापर्यंत उचलून नेऊन तिच्यावर असंबंधित व्यवहार करतो। त्या संबंधित व्यवहार केल्याने म्हणजे तो एकच नसून 9-9, 10-10 जण हे तिच्यावर बलात्कार करतात। ती बाही नशेत असते, तिला काही माहीत नसते, पण हा असा व्यवहार तिच्यापासून दूर झाला पाहिजे किंवा कोणत्याही महिलेवर असा अत्याचार होऊ नये, म्हणून आम्ही ही दखल घेतलेली आहे। आज आम्ही ह्या पोलीस स्टेशनला निवेदन सुद्धा दिलेलं आहे। जर आमचं निवेदन ते जर मंजूर नाही करतील तर आम्ही कोर्टापर्यंत जाऊ, उच्च न्यायालयापर्यंत आम्ही तिच्यासाठी मागणी मागू, ही वंचित तर्फे आमची मागणी आहे। मी सविता राजेश वालदे। अशा अत्याचार होऊ नये, कारण का ती दारूच्या नशेमध्ये असून काही लोक तिच्यावर अत्याचार करत आहेत आणि आपलं वंचिततर्फे हे तिच्यावर अन्याय होणार नाही असं आम्ही निवेदन दिलेलं आहे।